हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? मस्त ना? तर चला, मी आज ना मस्त एकदम भरलेली वांगी बनवणार आहे. कारण मी शुक्रवार बाजारातून मस्त एकदम फ्रेश अशी वांगी आणलेली. त्याआधी दाखवते की हा माझा ड्रेस जो आहे खूप सुंदर आणि मस्त आहे. कपडा तर खूप अप्रतिम आहे. तर त्याची लिंक मी तुम्हाला नक्कीच देईन, तुम्ही एकदा चेकआउट करून बघा. आणि आता कांदा टोमॅटो वगैरे सगळं ना मी आधीच प्रिपरेशन करून ठेवलेलं होतं. त्याच्यामध्ये मसाले घातले, लाल तिखट वगैरे घातलं. खरं तर आमची बेडगी मिरची आहे ना गावची, त्याचं पावडर मी गावाहूनच आणते, पण ते नेमकं संपलेलं आहे. त्यामुळे मी आता डीमार्टून मागवलेलं आहे, पण ते थोडं तिखट आहे. यामुळे मला थोडं प्रमाण कमी ठेवावं लागतं. आणि आता ना इथे शेंगदाणे आणि तीळ दोन्ही एकत्र करून मिक्सरला ग्राइंड करून घेते. म्हणजे ना मस्त एकदम बारीक पेस्ट झाली की ती याच्यामध्ये घातली ना की त्याचा एक छानसा फ्लेवर येतो. आणि जी ग्रेव्ही होणार ना त्याला टेक्स्चर पण छान येतं. तर चला, आता मस्त एकदम वांगी कट करून घेतली. आणि जास्त करून ना कट करण्याचं मी बाहेर निवांत बसून करून घेते. आणि छोटीशी माझी वेळी आहे, त्यावर एकदम मस्त कट करायला होतं. तर आता थोडंसं टेस्ट येण्यासाठी याच्यामध्ये चिंचेचा कोळसुद्धा मी ॲड केलेला आहे. आणि वांग्यांमध्ये ना आता सगळं व्यवस्थित असं भरून घ्यायचं. अगदी कुल्फी कशी वाटते ना त्या प्रकारे एकदम वरपर्यंत भरून घेतलेलं आहे. आता काय केलं की एका ठिकाणी लगेच कुकरसुद्धा चालू केला. त्याच्यामध्ये आता तेल घालते आणि फटाफट ना जशी वांगी भरून झाली की ती मी लगेच तेलामध्येच टाकायला सुरुवात करते, म्हणजे ती चांगली परतलीसुद्धा जाणार. सो अशा प्रकारे ना भरलेली वांगी खायला खूप छान वाटतात. थोडी रस्सा टाईप केली ना की मग भातावरसुद्धा ती आपण खाऊ शकतो. तर तुम्ही अशा प्रकारे वांगी बनवता का? मला नक्की कमेंट करून सांगा. बाय.